चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार, मी शाहिद खिराडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्र हो, सर्कस म्हटलं की लहान ज्ञाना आणि थोरांनासुद्धा या गोष्टीचं फार आकर्षण आहे। आपण जेव्हा बालवयामध्ये होतो त्यावेळेला शहरामध्ये किंवा गावामध्ये सर्कस आली की आपले पाऊल उत्साहानं त्या ठिकाणी दिशेनं वळायचे, कारण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचा तो विनोद करणारा जोकर। आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळायचे वेगवेगळ्या खेळ करणारे, करामती करणारे वन्य प्राणी, त्या प्राण्यांच्या माध्यमातून काम करून घेणारे, त्या सर्कशीतले क्षमता असणारे लोक, आणि मग ती एक रंग असायचा वेगळा, आणि त्या ठिकाणी आम्हाला आपल्या सगळ्यांचं मन रमायचं, रुजायचं। आज देखील सर्कस पाहायला मिळते, मात्र तेव्हाची सर्कस आणि आजची सर्कस याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळतो। आणि या सर्कसमध्ये असणारे काही कलाकारांच्यासुद्धा आपापल्या व्यथा आहेत, आणि आज या सर्कसविषयी आपण बोलणार आहोत। त्याचं कारण आहे की आज चिपळूण नगरीमध्ये आपल्यामध्ये पाहतो की सुपरस्टार सर्कस ही अवतरलेली आहे, आणि गेले काही दिवस ह्या सर्कसचे प्रयोग या चिपळूणमध्ये चालू आहेत। मात्र इथे यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यातून त्यांचं खरोखरच तेवढ्या प्रकारचं उत्पन्न होते का, एवढा सगळा पसारा मांडल्यानंतर त्यांना योग्य ते मोबदला त्याच्यातून मिळतोय का, तर या सगळ्या गोष्टींची आपण जाणून घेणार आहोत। आणि ही माहिती आपल्याला ज्यांच्याकडून घ्यायची आहे ती या सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश माने। हे एक मराठी व्यक्तिमत्व आहे, मराठी माणूस या सर्कस व्यवसायामध्ये गेले अनेक वर्ष आहे। नेमकं ते कसं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। प्रकाशजी माने, तुमचं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला मला विचारायचं आहे की ही जी सर्कस आहे या सर्कस व्यवसायामध्ये तुम्ही कसे आलात? माझे आजोबा सर्कशीत आले, आजोबानंतर 12 वर्षाच्या वडिलांचे वय असताना वडील आलेत सर्कशीत, आणि मी पण हे पैदा झालेलो सर्कशीतच आहे। तेव्हापासून आमची 3री पिढी चालू आहे सर्कशीत। आणि काय करण्यात आजोबा दुष्काळ पडल्यामुळे 1937ला काय जत माडगाळला दुष्काळ, संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर दुष्काळ असल्यामुळे ते सर्कशीत आले ते। आम्ही भजंत्री माने म्हणजे सगळ्या
बँड वगैरे वाजवणारे होते आम्ही, आमचे आजोबा वगैरे. तेव्हापासून ते सर्कशीत आल्यामुळे एक 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 करून आमचं सगळं खानदानच सर्कसमध्ये आहे. आणि तेव्हापासून सर्कसमध्येच आहे आम्ही आतापर्यंत. माझं शिक्षण झालं नाही, बाकी मुलं वगैरे शिकत आहेत. आजोबा मी पैदा व्हायच्या आधी वारलेत आणि वडील बी मी 2 वर्षाची वय असताना वारलेत. तेव्हापासून माझं हे सर्कसच एक जीवन झालेलं आहे आणि चालतोय घेऊन आम्ही सगळं त्यापासून. म्हणजे तुमची तिसरी पिढी सर्कसमध्ये आहे आणि सातत्यपूर्ण तुम्ही सर्कस हा व्यवसाय तुम्ही निवडला आहे आणि इतक्या सगळ्या लोकांचा डोलारा घेऊन तुम्ही शहरांमध्ये गावागावामध्ये जात आहे. तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षामध्ये तुम्ही सर्कसमध्ये आहात, तेव्हाचं तुमच्या आजोबांच्या काळातली सर्कस, तुमच्या वडिलांच्या काळातली सर्कस आणि आज तुम्ही सर्कस या व्यवसायामध्ये आहात किंवा हा सगळा प्रयोग तुम्ही करताय, एक कलाकार म्हणून किंवा या सर्कसचा मालक म्हणून तुमचं काय भूमिका काय किंवा तुमचे मतं काय? आजपासून एक 20 वर्ष आधी सर्कसचे जे दिवस होते, 15 ते 20 वर्ष आधी, ते दिवस आता नाहीत. कारण प्राणी वगैरे जे होते आमच्याकडे ते लोक बघायला यायचे, उत्साह होता लहान लहान मुलांना की बाई सिंह हा असतो, वाघ हा असतो, हत्ती हा असतो, माकड हा असतो. आज लोकांना बघायला भेटत नाही, कारण सर्कशीतून हे सगळं जानवर हे सरकारनं प्रतिबंध टाकले असल्यामुळे सर्कसकडे फारसे लोकांनी पाठ फिरवली आहे. पण आता कलाकार नाही काय नाही, तरी पण चिपळूणच्या जितके बी लोकांनी सर्कस प्रेक्षकांनी पाहिले त्यांच्यात फार उत्साह नाही. तर चिपळूणला माझं चांगला सहकार आहे. लोक पाहायला चांगले येतात चिपळूणमध्ये. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पूर्वी प्राणी असायचे, सरकारने त्याच्यावरती प्रतिबंध लावल्यानंतर तुमच्या सर्कशीमध्ये असणारे जे प्राणी किती होते तुमच्याकडे साधारण? माझ्याकडे साधारण 14 प्राणी होते. 14 सिंह होते, माकडं होते आणि हत्ती वगैरे होते. सगळे घेऊन गेले त्यांनी, जप्त केले त्यांनी. त्याचा तुम्हाला काय मोबदला मिळाला का? काय नाही, उलट आता ते सरकार आमची जे सर्कसची संस्था लढत होती त्यांना माहिती, मग ते बी म्हणले काय भेटणार नाही काय नाही. उलट तुम्ही इतके सगळे प्राणी मोठे असताना इतकं लहान पिंजऱ्यामध्ये ठेवल्यामुळे ते लवकर मरतात, म्हणून हे प्राण्यांवर बंदी टाकली असं झालं हे बोलतात. मग ते प्राणी सर्कशीतून गेल्यापासून थोडासा परिणाम सर्कसवरची जाणवलेला आहे, याला शासन सुद्धा जबाबदार आहे किंवा जे प्राणी त्यांनी नेलेले आहेत त्यांचं काय आज जीवन चाललं याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती मिळाली का? त्यांचं तर काय माहिती मिळालेलं नाही, कारण की आपण विचारल्यानंतर आपण विचारायला कुठं, आम्ही इथून बाहेर निघायच्या आधी विचार करतो की तिथवर जायचा आम्हाला खर्च पाहिजे आणि प्राणी इतके लांब नेऊन टाकले तर तिथवर जाऊस तर आपली पोच होत नाही तिथे. म्हणजे नेले ते ठीक आहे, आता आम्ही जास्त करून वर देव आणि खाली आम्ही त्याच्या सहाऱ्यावरच चालत असतो की बाबा काय होईल ते बघू पुढं. नशिबात असलं ते होईल, आम्ही डोकं आपटत राहतो ना, आमचं नशीब कधी खुलते ते माहीत नाही. बरोबर, हेच चालू आहे. आता तुमच्या सर्कसमध्ये साधारणतः किती कलावंत आहेत? आता 110 लोक आहेत टोटल आणि कलाकार 70 कलाकार आहेत. बरं. आणि ते बी आता आसामचे जास्त कलाकार आहेत. काय आहे पश्चिम बंगाल आहे, काय नेपाळ आहे, काही केरळचे आहेत, काय आपल्या महाराष्ट्रीयन आहेत. हे सगळे बेसळ मिक्सर करून चालतो. आता आपल्या भारतातच फिरून फिरून आता कवर चालतंय, म्हणजे कसं एक समजा धक्क्याला लागलेली गाडी आहे, कधी थांबणार काय नक्की नाही. जिथं थांबेल तिथंच गावस्थान बनवणार आणि तिथंच राहणार असं विचार केला. पण आज तुम्ही म्हणताय की सर्कसमध्ये आता तुमचे 110 लोक आहेत, त्यापैकी 70 कलाकार आहेत. या सगळ्या लोकांना तुम्ही सांभाळत आहात किंवा त्या लोकांवरती पूर्ण सर्कस चालू आहे, तर हे सगळं तुम्हाला आता शक्य होतंय का किंवा तुम्हाला कशा प्रकारची आव्हानं समोर येतात तुमच्या? फार आव्हान येतात, पण मी एक विचार करतो की लहानपणापासून मी बी एक आर्टिस्ट आहे. आर्टिस्टच्या आधी मी लेबर आहे, लेबर नंतर आर्टिस्ट आहे. मी प्रत्येक काम मी सर्कशीत केलेलं आहे आणि सर्कसमध्ये जितकं बी करणार ते कमीच आहे. आणि मी विचार करतो की हे लोक बाहेर जाऊन करणार काय. शेवटी मजुरी काम केल्यानंतर यांचं संपूर्ण घरबार पाळले जात नाही. माझ्याकडे 100 आहेत, पण कोणाच्या घरी 4 आहे, कोणाच्या घरी 5 आहे. आज एक कमीत कमी एक 700-800 लोकांना मी इथं रोजी देतोय. हे 100 आहेत, पण त्यांच्या घरात कोणी शाळेला आहे, कोणी लहान आहे, कोणी म्हातारे आहे. ते सगळे असे घरात हे लोक आपल्या आपल्या व्यवसायात इथं थांबून मुलांना शिक्षण शिकवतात. मी विचार करतो की माझं बंद झाल्यावर ह्यांचं काय होईल. तरी काय सरकारने काय यांच्यावर तर काय करावं. एक कलाकार आहे, ठीक आहे, सर्कस हा एक भारतातला एक कला नसल्यामुळे पण फॉरेनच्या सर्कसला आव्हान करून आपल्या मराठ्यांनी काढलं होतं. बरोबर. हे 1837ला 1876ला आपल्या तालुका आले सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात अक्कलकोप गावी इथं आपले
हे सर्कसचे मालक परशुराम, सर्कसचं नाव छात्रे ग्रँड सर्कस. ह्या सर्कसच्या मालकाने फॉरेनला एक सर्कस होती, त्यांचं चॅलेंज स्वीकारून भारतात मी सर्कस काढून दाखवतो म्हणून त्यांनी सर्कस काढली होती. तर सर्कसचं आपल्या भारतात माहेरघर म्हणलं तर सांगली आहे. सांगलीहून प्रत्येक सर्कस निघले आले. ठीक आहे, बाहेरचं लोक बघून आम्ही शिकलो तर तो एक भारताचाच कलाकार आहे. आम्ही काय बाहेरचे नाही, भारताचे कलाकार आहे. तरीच कलाकाराला काही ना काय मानधन भेटावं हेच आमची आशा आहे. नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहे की ही सर्कस हा कला प्रकार जो आहे तो फॉरेनचा किंवा पाश्चिमात्य संस्कृतीशी निगडीत आहे. परंतु या लोकांना आव्हान स्वीकारलं, या लोकांनी, सांगलीच्या लोकांनी ते आव्हान स्वीकारून भारतीय सर्कस निर्माण केली आणि आज या लोकांना राज्याश्रय मिळत नाही आहे. अशा प्रकारची एक त्यांनी खंत आपल्यातून बोलून दाखवलेली आहे आणि ती भविष्यामध्ये त्यांना मिळाली पाहिजे. अन्यथा असे अनेक लोक जे सर्कशीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांची कुटुंब या सर्कशीवरती जगत आहेत, ती लोक निराधार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं भविष्यामध्ये सर्कस टिकतील का, या कलावंतांचं भविष्य का असेल, यांच्या कुटुंबाच्या लोकांचं भविष्य का असेल, हा सुद्धा प्रश्न थोडा अनुत्तरित आहे. त्यामुळं पुढे जाऊन काय होईल हे नक्कीच आपल्याला पाहायला पाहिजे. नमस्कार. आपण आता पाहिलं की कशा प्रकारचे कसरतीने, कशा प्रकारचे खेळ करून हे सगळे कलावंत लोकांचं मनोरंजन करतात, लोकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करतात. मात्र यांच्यासुद्धा प्रत्येकाच्या वैयक्तिक असतात. आपलं सगळं कुटुंब, आपलं सर्व देश प्रदेश सोडून हे लोक गावागावामध्ये, शहरांमध्ये आपले तंबू ताडतात आणि आपल्या कसरती करून दाखवतात. आपण माझ्या मागे पाहू शकता की किती लहान वयोगटातल्या देखील मुली आहेत ज्या आपल्या वयामध्ये, या वयामध्ये कसरती करतायत. या आसामवरून आलेल्या या सगळ्या महिला आहेत कि मुली आहेत. आपका नाम क्या और आप कब से यहाँ पे सर्कस में काम कर रहे हो? मेरा नाम रोबिन है. 4 साल से मैं इधर हूँ सर्कस में काम करके पता चला था. घर में तकलीफ है इसलिए इधर आए सर्कस में. घर में तकलीफ है इसलिए आप सर्कस में आ गए. आप कहाँ से रहने वाले हो? आसाम से हो. आसाम से हो? सब लोग आसाम से हो. सब आसाम से है. सब आसाम. क्या लगता है आपको सर्कस में काम करने के बाद आपकी जो फैमिली है उनका रोजगार या पेट भरता है? हाँ भरते हैं. भरता है. हाँ. तो अभी आपको क्या लगता है गवर्नमेंट की तरफ से वगैरह आपको कुछ मदद मिलनी चाहिए, नहीं मिलनी चाहिए? मिलनी चाहिए. मिलनी चाहिए. आप पढ़ी हो? नहीं पता. कुछ पढ़े नहीं? आप सर्कस में डायरेक्ट आ गई हो? हाँ सर्कस में. अच्छा. तर यांना शिक्षण घेण्याची सुद्धा सुविधा नसल्यामुळे सर्कसमध्ये यांना यावं लागतं रोजगारासाठी, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी. या ज्या मुली आहेत त्या लहान वयापासून या सर्कसमध्ये आहेत. मात्र शासनाकडून सुद्धा यांच्याकडे पाहिलं जावं, यांना भविष्यामध्ये काहीतरी मानधन मिळावं अशा प्रकारची अपेक्षा या कलावंतींची आहे. आप क्या कर, आपका नाम क्या है? शेख मंटू. शेख मंटू. कितने साल से हो? मैं 30 साल से. 30 साल से. आपकी उम्र क्या है? मेरा 55. 55 उम्र आहे. 55 वर्ष आहेत आणि हे लोकांना हसवण्याचं काम करतात. शेख मिंटू असे अनेक कलाकार आहेत जे या सर्कशीमध्ये काम करतायत आणि त्यांना आपलं भविष्य देखील अंधारामध्ये दिसतंय. किती वर्ष हे लोक असं काम करतील, यांचं भविष्यामध्ये काय होईल, यांचं उत्तरायुष्य जे आहे ते कसं जाईल, हा प्रश्नचिन्ह आहे. शासन किंवा संबंधित लोकांनी यांच्याकडं लक्ष द्यायला हवं, अशा प्रकारचे एक आम्ही आव्हान करतो. धन्यवाद. साहेब, आता तुमच्या कलाकाराची आपण बोललेलो आहोत. एकंदरीत आपल्याला कळलेलं की नेमकी समस्या काय, शेवटी तुम्ही काय सांगा? हे सांगतो की सर्कशीत येणारा प्रत्येक व्यक्ती नशीब फुटलेला आहे, त्याच्या नशिबात काहीतरी चांगलं करावं.
हेच सरकारची आमची अपेक्षा. नक्कीच सर्कशीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा तो नशीब फुटलेला आहे, त्याचं भविष्य अंधारामध्ये आहे. अशा प्रकारची व्यथा सर्कशीचे मालक प्रकाशजी माने यांनी मांडलेली आहे आणि यांची व्यथा शासन दरबारात पोचावी आणि भविष्यामध्ये या कलाकारांना काहीतरी राजाश्रय मिळावा अशा प्रकारची विनंती आपण करत आहोत. पाहूया भविष्यामध्ये काय होतं का. तुर्तास आपण आमचे संवाद साधलात, आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. तुमचा हा जो डॉलर आहे, तुमची सर्कस आहे, अशीच सातत्यपूर्ण चालावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे होते प्रकाशजी माने या सर्कसचे मालक. मी शाहिद खेरडकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन. धन्यवाद.